स्वागत आहे भावना तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. तर भाऊ आज होता रविवार आणि घरी निवांत बसलो होतो तेवढ्यात आपल्या मावस भाऊचा फोन आला. मग भाऊ म्हणला माझा संसार जरा दुसरीकडे हलवायचा आहे, जरा येतोस का हातभार लावायला. मग आमच्या मोठ्या बंधूला बी घेतलं. मग चल म्हणलं आपण जाऊया. मग मोठा बंधू हायवेला लागल्यावर काय ऐका ना 142च्या स्पीडनच गाडी चालवायला लागला. मग एवढ्या स्पीडनं आल्यामुळं आपण भावाच्या घरी फक्त 10-12 मिनिटातच पोहोचलो. आम्ही पोहोचूपर्यंत भावाने सगळा पसारा बाहेर काढून सगळे गटरी बिटरी बांधून बेड खोलायला चालू केलं होतं. आणि ते भावाचा संसार दुसरीकडे हलवायचं म्हणजे दुसऱ्या रूम मध्ये शिफ्टिंग करायचं होतो, बाकी काय नाही. एवढा सगळा पसारा हान बांधलेली गटरी बघून म्हणलं आजचा रविवार काय लय ऍडव्हेंचर होणार आहे. मग मी बी लय टाइमपास न करता शायनिंग मारत कामाला सुरुवात केली. सगळ्यात पहिला ते भिंतीला टीव्ही अडकावायचं हँगर काढून घेतलो. तोपर्यंत तिकडे भावाचा बेड बी खोलून झाला होता आणि त्याचा एक एक पार्ट मग खाली न्यायला चालू केलो. एक झाल्यावर एक झाल्यावर एक असं सगळं त्या बेडचं बारकं बारकं पार्ट टेम्पो मध्ये नेऊन टाकलं. हा ना आता पाळी होती मोठं राखीच आणायची, म्हणजे लोखंडाचं मोठं कपाट हो. आणि ते मोठं कपाट आमचा मोठा बंधून भाऊ दोघच घेऊन आले. मग तेवढं कपाट टाकल्यावर वर जाऊन बघावं म्हणलं किती सामान राहिलंय. सामान तर थोडंच राहिलं होतं पण कचराच जास्त होता. आणि त्या पसऱ्यामध्ये ही बघा काय भेटलं. वहिनी बाळाला घेऊन गावाला गेल्यापासून ही बटाटे अशीच पडली होती, पार त्याची झाडं उगवली होती. या उगवलेल्या बटाट्यावरनं कळतंय भावांनो घरात बाई माणूस असणं किती महत्वाचं आहे. मग तिथनं बाहेर आल्यावर इथं आपला सिद्धू मुसेवाला पण आला होता जरा हातभार लावायला. आणि गाडी थोडक्यात भरूनच झाली होती, थोडीफार गटरी राहिली होती. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मग आपला बारका राज म्हणला मला कंठाळा आलाय, लवकर लवकर गटरी आणा. मग मी बी लगेच पळत पळत जाऊन भाऊ बोलव आणि खांद्यावर मोठं गटर घेऊन आलो. मग शेवटी गाडी भरल्यावर टपावर बेडवरची गादी टाकली आणि वर जाऊन बसलो एकदम टॉपला हत्तीवर बसल्यावर. या छोट्या हत्ती टेम्पोवर बसल्यावर सेम हत्तीवर बसल्यासारखं फिलिंग घ्यायला लागलं होतं. मग तिथनं शिफ्टिंग करायची दुसरी रूम पण लय काय जास्त लांब नव्हती, त्याच्यामुळे आम्ही लगेच पोहोचलो 5 मिनिटात. मग पोहोचल्यावर लगेच पटापटा सामान पण उतरून टाकलं. मग आता ते बेडचं काढलेलं एक एक पार्ट आता परत जोडायचं होतं. मग लगेच चालू केलं जोडायला. मग 4-5 जणांची डोके लावून आपटून शेवटी बेड पण लावून घेतला. मग सगळं बेड लावून झाल्यावर या दोघांनी बुद्धिबळाचा डाव मांडला. या दोघांचा डाव चांगलाच रंगला होता, पण आपल्याला काही खेळा येत नाही म्हणून आपण बघत बसलो होतो. भावनो ते रायगड आणि कथकची पार्टची सिरीज आता संपली होती, त्यामुळे आता रेग्युलर व्हिडिओ चालू करणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत.